हे बघ शालू, एकतर माझा मोहन या घरात अडकलाय, नाहीतर त्याच्यासोबत काहीतरी विचित्र घडतंय, म्हणून तो मला ओळख दाखवत नसेल. शालू, माझं मन मला सांगतंय तो माझा मोहनच आहे. कसं समजवायचं या पोरीला? ऐक, माझं भलं होईल. शालू, माझा भला माझा मोहन माझ्या सोबत असण्यात आहे. तुला कसं समजवू मी? वृंदे अगं, शालू, हे बघ, एवढं मात्र नक्की आहे की या घरात काहीतरी विचित्र घडतंय आणि माझा मोहन या दुष्ट चक्रात अडकलाय. माझ्या जीवाला काही झालं तरी चालेल, पण मी माझ्या मोहनला इथून सोडवणार. आणि मोहनला सोडवण्यासाठी आधी या घराचं कोडं सोडवावं लागलं. हे कोडं एकदा सुटलं ना की मोहनचं कोडं पण आपोआप सुटेल असं वाटतंय मला. हा, म्हणजे तू ऐकणार नाहीयेस माझं? नको तिथे जिद्दीपणा नको. चालू, अगं मला प्रयत्न तर करू देत. ठीक आहे, मोहनला शोधायची जिद्द समजते मला, पण कधीही काहीही लागलं तर नक्की मला आवाज दे. कसे सुरू आहेत गर्भसंस्कार? या ना वहिनी. अगं अगं, असू दे असू दे, बस 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 बस. काय म्हणतंय बाळ? छान आहे. छान असायलाच हवं. तू एवढी काळजी घेतेस, एवढे गर्भसंस्कार सुरू आहेत, घरात बाकीचे सगळे एवढी काळजी घेत आहेत, पण काय काय झालं वहिनी? काही नाही ग, नको राहू दे, काही नाही. अहो बोला ना, काय झालं? सांगितलं असतं ग, पण तू गरोदर आहेस ना. तू चांगलाच विचार कर. बोला ना बहिणी, काही झालंय का? झालं नाहीये, पण होऊ शकतं. हे बघ, हे सगळं ऐकून तुला त्रास होऊ शकतो आणि ह्या दिवसात अशा गोष्टी तुझ्या कानावर पडणं योग्य पण नाही. पण खरं काय ते तुला कळायला हवं ना. शेवटी प्रश्न तुझा आणि तुझ्या होणाऱ्या बाळाचा आहे. कसं आहे ना, या अशा दिवसात आपल्या आजूबाजूला कोण असतं, आपल्या बाळावर कोणाची सावली पडतीये, आपण कोणावर विश्वास ठेवतोय, हे खूप महत्वाचं असतं. पण तू तर काय, त्या बाहेरून आलेल्या परक्या बाई बरोबरच जास्त वेळ असतेस. त्यात मी ऐकलंय तिचा नवरा पण हरवलाय म्हणे. अशा बाईच्या सानिध्यात राहायचंय का तुला? मोहनला या घरातून बाहेर काढणं जिद्द आहे माझी. कारण एका सौभाग्यवतीच्या कपाळावरचं कुंकू आणि तिच्या गळ्यातलं हे मंगळसूत्र तिला कधीच संकटांसमोर झुकायला नाही, संकटाशी लढायला शिकवतात. वाटेत येणाऱ्या प्रत्येक संकटाशी लढेल, पण या घरातून मोहनला घेऊनच बाहेर पड. तुझी काळजी वाटत होती म्हणून आले. येते मी. काळजी घे शालू.
कोण वृंदा? हो नाही हो वहिनी, खूप छान मुलगी आहे ती, किती समजूतदार आहे. म्हणजे बघा ना, आत्ताच आली आहे आपल्या घरात, पण माझी एवढी छान काळजी घेते ना. लोकांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात अलका. पण तू कसं भोळ्या मनाची आहेस ना, तुला काय सगळेच चांगले वाटतात. पण तुझ्यापेक्षा थोडेफार का होईना पावसाळे मी जास्त बघितले. मला वाटतंय तिच्या बरोबर आपल्या घरात ना नकारात्मक शक्ती आली आहे. हे स्वयंपाकीण बाई वगैरे सगळं खोटं आहे ग, नाटक आहे. तिचा आपल्या घरात येण्याचा हेतू काहीतरी वेगळाच आहे. आता तूच बघ ना, ती घरात आल्यापासून तिच्या पायगुणाने काय काय घडतंय. आपला शेरू गेला, परीने आत्महत्या करायचा प्रयत्न केला, घरात सगळ्यांची चिडचिड वाढली. असं वाटतंय की आपल्या एवढ्या छान घराला तिने येऊन जणू दृष्ट लावली आहे. बोलू नये पण तुला तर माहिती आहे ना, आपल्या घराला शाप आहे. आपल्या घरात बाळ सहजासहजी जन्माला येत नाही. माझंच बघतीयस ना, 2 बाळ जन्माला आल्या दगावल्या. नंतर ही परी झाली, पण तिची पण अवस्था बघतीयस ना. सॉरी हा, मला राहवलं नाही म्हणून बोलले अलका. तू काळजी घे तुझी, तुझ्या होणाऱ्या बाळाची. मी फक्त बोलले कारण मला तुझ्या बाळाचं काही बरं वाईट. हा अजून एक महत्वाचं, तो पुण्याचा क्लायंट हा तो कोर्टाच्या धमक्या द्यायला लागलाय, म्हणतोय की कोर्टात घेऊन जाईन वगैरे. मी म्हटलं त्याला मग आव ना फिर. गुड गुड, जाऊ दे त्याला, तोच अडकणार आहे. एक्झॅक्टली. हा मग आपण जर का सेम पेज वरती होतो तर मग मी उद्याच बोलून घेत. अरे नाही, ही केस तेवढी सरळ नाहीये, जरा कॉम्प्लिकेटेड आहे. एक्झॅक्टली. वी नीड अ कॉर्पोरेट लॉ एक्सपर्ट. येस येस येस. रेग्युलर लॉयर नाही चालणार. हे घे. काय? हे मिस्टर राव आहेत, मागे एका पार्टीत मला भेटले होते. इज रिअली गुड. हो का? हा एकदा बोलून घे त्यांच्याशी. हा मग उद्या सकाळीच फोन करतो त्यांना, नाही का? सुपर. अभिमन्यू, ते घरी आलो ना की सतत डोळ्यासमोर आवाज तो मी तिला. प्रेम रे प्रेम. यांच्यासाठी अख्खी फाईल बनवावी लागेल, कारण काय यांना सगळं पहिल्यापासून सांगायचं ना. करेक्ट करेक्ट. अहो काय रे, कसला विचार करतोस? काही नाही, सहज. असा सहजच विचार पैशांचा केला असतास ना, तेव्हा ना किर्लोस्कर इंडस्ट्रीज ताब्यात असते आपल्या. एनिवे, मीटिंग कशी झाली? कसं झालं डील? झाली, चांगली झाली मीटिंग. मोठं प्रोजेक्ट सुरू होईल, 400-500 कोटीचा नफा होईल. काय? Oh my God! That's such a great news! 400-500 कोटी?
400-500 कोटीचा संपूर्ण नफा आपल्या ताब्यात यायला हवा. फक्त त्यासाठी आपल्याला येत्या 6 महिन्यात काहीतरी हालचाल करावी लागणार. कळतंय ना? आपल्याकडे फक्त 6 महिने आहेत. किती? 6. आणली पुन्हा चिल्लर. अरे नुसता असा चिल्लरवर हात मारून काय होणार आहे? इथे मी 400-500 कोटींच्या संपत्तीची स्वप्न बघते आणि तू चिल्लर काय देतोस माझ्या हातात? 400-500 कोटी रुपये खिशात घालणं काय खायचं काम वाटतंय तुला? माझ्या हातात काहीच नाहीये, सगळं अभिमन्यूच्या हातात आहे. आयुष्यभर नुसता हेच सांगत राहा मला की कसा मी हतबल आहे, माझ्या हातात काहीच नाहीये, कसा मी मूर्ख आहे, बिनडोक आहे, अक्कल शून्य आहे. बोल, अजून बोल. बोलतच राहणार, कारण पावलो पावली तुला बोललं नाही ना तर झोपेतनं जागा होणार नाहीस तू. अगं हे सगळं इतकं सोपं वाटत. आवाज खाली करायचा माझ्या समोर. बोला. ठीक आहे, पोचतो. ओ हॅलो, आता रात्री कुठे? सत्संग आहे, सत्संगाला जाऊन येतो. सत्संग आत्ता? रात्रभर चालेल, उद्या सकाळीच घरी ये. ए अहो काय ग, काय शोधतेस? बँकेत नवीन खातं उघडायचं आहे ना, तर त्यांना आधार कार्डच्या झेरॉक्स पाहिजेत. अगं नवीन काढून घे की मग. कशाला? आहेत ना घरी, शोधलं की सापडतील. जरा कुठे ठेवल्या होत्यास? इथेच कुठेतरी होतं रे खरं तर. नीट शोधते म्हणजे सापडते. सापडेल सापडेल. सौभाग्यवती वृंदा मोहन काही शोधेल आणि सापडणार नाही असं होईल का? हो मग. चला आता, म्हणजे मला पण कसली भीती नाही म्हणायचं. म्हणजे नाही म्हणजे उद्या चुकून माकून मी हरवलो तर मला पण असं शोधशील की तू? तू हरवून तर दाखव रे. तू सापडलास की चांगले बघते तुझ्याकडे. काय तू? मोहन, तो फोटो दे. नाही नाही, हा नाही मिळणार, हा माझा आहे. काय करणारच फोटोचं? दे मला. अगं माझी गोड बायको आता दिवसभर माझ्या समोर नसते, कमीत कमी हा फोटो तरी असेल माझ्याजवळ. काय करू? पाकिट उघडून बघू का? माझा फोटो असेल का? आतापर्यंत जेव्हा जेव्हा जुन्या आठवणींवरून हा मोहनच आहे हे शोधण्याचा प्रयत्न केलात,
तेव्हा तेव्हा अपयशच आलं. पुन्हा तेच झालं तर संकटांना हरवून दे काळाशी ही झुंज चक्रव्यूह भेदून घे सौभाग्याचा शोध जन्मजन्मीच्या नात्याचे जुळले बंधन भयान खेळ भ्रमाचे हे कसले ग्रहण अग्नीच्या साक्षीने जे घेतले वचन जगण्याच्या अर्थाचे हो दे रक्षण ह्या तू रागिणी कर शत्रूचे दहन सौभाग्यवती वृंदा मोहन सौभाग्यवती वृंदा मोहन सौभाग्यवती आय न्यू इट. मला वाटलंच होतं. तू पहिल्यांदा मला त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये दिसलीस, नंतर थेट आमच्या घरात घुसलीस, तेव्हाच मला कळलं होतं तुझा हेतू काहीतरी वेगळा आहे. नाही मी मी ना ते- Just shut up. रेड हँडेड पकडली गेली असतीस तू. तुझ्यासारख्या बाईला आमच्या सारख्या मोठ्या घरात का घुसायचं होतं हे सिद्ध झालंय आता. अहो नाही नाही तू अगं बास झालं ग, बास झालं आता. सगळं उघड उघड समोर आलंय, तरी तुला स्पष्टीकरण द्यायचंय. अगं पैसे हवे होते तर मागून घ्यायचे होतेस ना. हे असले प्रकार कशाला केलेस? आम्हाला किर्लोस्करांना कमतरता नाहीये कसली. पैसे हवे तुला? हे घे, हे घे, हे घे, हे पैसे. चोरी करायला नको होतीस. चोरी अहो अहो नाही मी चोरी नव्हते करत. अहो असा विचार पण येणार नाही हो माझ्या मनात कधी. कळलंय मला तुझ्या मनात काय आहे ते सगळं कळलंय. काय झालंय, पैसे कमी आहेत का? हा अजून हवेत? हे घे, घे अजून घे, हे घे. झालं समाधान? याचसाठी चोरलं होतंस ना माझं पाकिट? अगं माझी आजी बिचारी भोळी आहे, कोणावरही विश्वास ठेवते ती. पण तुला लाज वाटायला हवी होती का? त्या बाईने तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्यावर दया दाखवून आमच्या घरी कामाला ठेवलं तुला, त्याची अशी परतफेड केलीस तू? तुझ्यासारख्या माणसांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला बोट दिला ना की हात धरता तुम्ही. काय झालं, अजून हवंय का काही? हे घे, अजून पैसे घे. अजून पैसे हवेत, घे. का अजून काही घरातलं आणून देऊ तुला? हा अगं सांग ना, काय हवंय तुला? काय हवंय? नवरा हवंय माझा. काय म्हणालीस? चोरी नव्हते करत तुम्ही. मी शपथ सांगते माझा इथं येण्याचा दुसरा कोणताच हेतू नाहीये. मी मुंबईत आली ते माझ्या नवऱ्याला शोधायला. प्रत्येक क्षणी एकच विचार असतो डोक्यात माझ्या, कधी तो सापडतोय आणि मी त्याला घेऊन निघून जाते इथून. खूप जीव होता त्याचा माझ्यावर, खूप प्रेम करायचा. अचानक मला सोडून निघून गेलं. काहीच पत्ता नाहीये त्याचा. माझं सर्वस्व माझ्यापासून दूर गेलंय. मोहन मोहन नाव आहे त्याचं. कुठे निघून गेला तो, कुठल्या संकटात आहे, मला सोडून का निघून गेला काहीच माहित नाहीये मला. प्रश्न एका सौभाग्यवतीच्या सौभाग्याचा आहेच, पण आई बाबा
आई बाबांचा जीव की प्राण आहे तो. त्यांची काय अवस्था झाली असेल. त्यांचा एकुलता एक मुलगा आहे तो. त्यांना किती त्रास होत असेल. मुलगा जिवंत असून त्यांच्या जवळ नाहीये. ही गोष्ट मरण यात्रा भोगायला लावणारी आहे. खूप साधं सरळ आयुष्य जगणारी माणसं होतात. माझा नवरा कुठल्या संकटात आहे माहित नाही, पण मी माझ्या सौभाग्याची शपथ घेऊन सांगते, तो ज्या कुठल्या संकटात आहे ना तिथून त्याला बाहेर काढेल. मी इथे आलीये ते फक्त आणि फक्त माझ्या मोहनसाठी. तो एकदा भेटला ना मला, निघून जाणार आहे इथून. कुठे आहे तुझा नवरा? माझा नवरा इथे इथे माझ्या डोळ्यांसमोर उभा आहे. तू मोहनच आहेस. का वागतोयस असा? मोहन तुझी वृंद आहे मी. पुरे झाला आता. वृंदा, इथं काय काम आहे तुझं? आतमध्ये लई कामं पडली आहेत. जा, अभिमन्यू साहेबांचं जेवण गरम कर. ऐकलंस ना? अभिमन्यू साहेबांचं जेवण गरम कर. जा. सौभाग्यवती दुर्गवे